नमस्कार मंडळी, मी वैद्यातुल काळे होई आयुर्वेद साक्षरवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो। मी नेहमी हा श्लोक सांगत असतो की नानौषधीभूतम किंचित द्रव्यम न उपलभ्यते। आणि याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच वनस्पती आपण पाहत असतो आणि त्याची निरीक्षणं किंवा त्याच्यावर त्याचे उपयोग काय काय आहेत याबद्दल आपण माहिती घेत असतो। आणि अशा या गोष्टींमधलीच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवग्याची पानं। शेवग्याच्या पानांचा बोलबाला पण आपण फार पाहतोय की हे शेवग्याची पानं याच्यावर काम करतात, त्याच्यावर काम करतात। परंतु शेवग्याची पानं नेमकी कशावर काम करतात? आयुर्वेदामध्ये तर दिलंच आहे, हे पण औषध आहे ते पण औषध आहे। परंतु ते वापरायचं कसं, वापरायचं कुठे, हा खरा प्रश्न असतो। मग ही शेवग्याची पानं आपण वापरायची कशी, तर त्याच्याबद्दलच आज मी बोलणार आहोत। चला तर मग पाहूयात की शेवग्याची पानं आपण कुठे कुठे वापरू शकतो, कोणकोणत्या अवस्थांमध्ये वापरू शकतो, आपल्या शरीरामध्ये काय काय झालं तर वापरू शकतो, त्याबद्दल आपण समग्र आज माहिती घेऊया। तर म्हणजे आज आपण शेवग्याच्या पानांचं चूर्ण म्हणा किंवा शेवग्याच्या पानांचा चहा याबद्दल माहिती घेऊयात। शेवग्याच्या पानांचा जर चहा घेतला तर त्याचा नक्कीच फार छान फायदा होतो। शेवग्याच्या चूर्णामध्ये पण आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळत असतात। तर शेवग्याच्या पानांचा जर चहा घेतला तर त्याच्यामध्ये वॉटर सोल्युबल एक्स्ट्रॅक्ट जे पाण्यामध्ये येतात तेच आपण घेऊ शकतो। परंतु शेवग्याच्या पानांचं चूर्ण जर घेतलं त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळू शकतात। ते म्हणजे कितीतरी प्रकारचे व्हिटॅमिन्स मिळू शकतात, कितीतरी प्रकारचे मिनरल्स मिळू शकतात, खनिजे मिळू शकतात, शिवाय अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आहेत त्याच्यामध्ये। आणि याशिवाय शेवग्याच्या पानामध्ये आपल्याला बऱ्यापैकी फायबर्स मिळू शकतात। आता बघा, आधी आपण जे शेवग्याची पानं शेवग्याच्या पानांचे चूर्ण आपण जर खाल्लं तर पहिलं म्हणजे आपलं त्याने पचन सुधारणार आहे, कारण त्याच्यात फायबर जास्त असतात, त्यामुळे पोट साफ न होण्याची तक्रार कमी होते। आणि याशिवाय मेटाबॉलिझम सुधारण्याचं काम पण शेवग्याची पानं फार छान करताना दिसतात। फॅट मेटाबॉलिझम त्यातल्या त्यात शेवग्याची पानं फार छान करतात, कारण त्याच्यामध्ये असतात फायबर्स आणि त्याच्यामुळे फॅट्सचं पचन होणं, आपण जे काही तेल पदार्थ खात असतो त्याचं पाचन व्यवस्थित करण्याचं काम ही शेवग्याची पानं करत असतात। त्याच्यामुळे शेवग्याची पानं त्याचं चूर्ण जर आपण 1-2 चमचे सकाळी रात्री जर गरम पाण्यावर घेतलं तर आपलं फॅटचं मेटाबॉलिझम चांगलं व्हायला मदत होते। फॅटी लिव्हर असतं, तर या फॅटी लिव्हरमध्ये काय होतं, तर लिव्हरच्या टिश्यूज ज्या आहेत त्या फॅट्समध्ये रूपांतरित व्हायला लागतात। मग त्याच्या ग्रेड 1, ग्रेड 2 अशा स्टेजेस केलेल्या आहेत। मग साधारण ग्रेड 1 आणि ग्रेड 2 स्टेज असताना जर आपण शेवग्याच्या पानांचं चूर्ण सकाळी रात्री घेतलं, गरम पाण्यावर घेतलं तर त्याचा नक्कीच फार छान फायदा होताना आपल्याला दिसतो। आता आपण पाहिलं की शेवग्याच्या पानामध्ये फायबर जास्त असतात आणि त्याच्यामुळे ग्लुकोज मेटाबॉलिझम चांगलं करायचं काम ही शेवग्याची पानं करताना दिसतात। त्यामुळे जर ग्लुकोज मेटाबॉलिझम चांगलं नसेल आणि शुगर कंट्रोलमध्ये आणायची असेल, त्यासाठी शेवग्याच्या पानांचं चूर्ण सकाळी रात्री घेतलं तरी फार छान फायदा होतो। आणि त्याच्यामध्ये शेवग्याच्या पानांचा चहा पण फार छान काम करतो। त्यासाठी 2 कप पाणी घ्यायचं, शेवग्याची कवळी पानं त्याच्यामध्ये घालायची, उकळायचं, 2 कपाचं 1 कप करायचं, त्याच्यामध्ये तुम्ही दालचिनी घालू शकता, तमालपत्र घालू शकता आणि हा चहा गाळून जर सकाळी रिकाम्या पोटी घेतला तर शुगर मेटाबॉलिझम फार छान होताना दिसतं आणि शुगर पण छान कंट्रोलमध्ये येताना दिसते। शेवग्याची पानं हृदयाचं आरोग्य फार छान करतात, हृदयाच्या मसल्सला ताकद देतात, हृदयाच्या मसल्सला आवश्यक असणारे घटक शेवग्याची पानं पुरवताना दिसतात। त्यामुळे हृदयाचं जर आरोग्य तुम्हाला सुधारायचं असेल तर शेवग्याच्या पानाचं चूर्ण सकाळी रात्री घेतलं किंवा शेवग्याच्या पानांचा चहा घेतला तरी तुम्हाला छान उपयोग होईल। आयुर्वेदानुसार पंचमहाभूताग्नी हे लिव्हरमध्ये असतात, त्याच्यामुळे फॅट मेटाबॉलिझम, प्रोटीन मेटाबॉलिझम आणि ग्लुकोज मेटाबॉलिझम ही सगळी कार्य संपादित होतात ती लिव्हरमध्ये। आणि ही कार्य संपादित होतात, पण त्याचं कार्य सुधारण्यासाठी काम करतं हे शेवग्याच्या पानांचं चूर्ण किंवा शेवग्याच्या पानांचा चहा। त्याच्यामुळे जर ही सगळी मेटाबॉलिझम सुधारावी अशी वाटत असेल तर आपण सकाळी रात्री शेवग्याच्या पानांच्या चूर्णाचा 1-1 चमचा घेतला, गरम पाण्यावर घेतला किंवा मधाबरोबर घेतला किंवा शेवग्याच्या पानांचा चहा घेतला तरी फार छान फरक पडतो। ही सगळी मेटाबॉलिझम छान सुधारतात। आधी मी सांगितलंच होतं की शेवग्याच्या पानांमध्ये मिनरल्स असतात, फायबर्स असतात, व्हिटॅमिन्स प्रचूर मात्रेत असतात आणि अँटीऑक्सिडंट पण असतात। त्यामुळे शेवग्याची पानं ही तुमच्या शरीरामध्ये इम्युनिटी वाढवायला फार छान मदत करतात। या जोडीला व्याधीप्रतिकारक क्षमता तर वाढतेच, शिवाय तुमच्या शरीराची सुदृढता पण छान वाढते आणि त्याचा उपयोग अशा पद्धतीने पण छान होऊ शकतो। जर एखाद्या मनुष्याला संधिवात असेल, सांध्यांवर सूज असेल, तरीही जर शेवग्याच्या पानांचा काढा करून घेतला किंवा शेवग्याच्या पानांचं चूर्ण सकाळी रात्री घेतलं तर फार छान फरक पडतो। याशिवाय शेवग्याच्या पानांच्या काढ्याच्या वाफेने जर सांध्यांवर शेक दिला तरी फार छान फरक पडतो। शेवग्याच्या पानांची पेस्ट करून जर सुजऱ्या सांध्यांवर बांधली तरी सांध्यांवरची सूज लवकर कमी होते आणि संधिवात पण फार छान कमी होताना दिसतो।
याशिवाय त्वचेमध्ये सूज असेल किंवा शरीराच्या अन्य अवयवांमध्ये सुद्धा सूज असेल तरी शेवग्याच्या पानांचा काढा फार छान काम करतो. असे हे शेवग्याच्या पानांचे इतके सारे उपयोग आपल्याला पाहायला मिळतात. हे सगळे उपयोग अनुभूत आहेत. हे करून पहा, नक्कीच तुम्हाला फार छान फायदा होईल. आता इथेच थांबतो. पुन्हा भेटूयात एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.